Hello friends, today we will learn Standard 5th Math, Chapter number 3, Addition and Subtraction, Problem Set 9. तर काय पाहतोय आपण इयत्ता 5वीच्या गणितामधील चॅप्टर नंबर 3, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. त्यातील आपण काय पाहणार आहोत? प्रॉब्लेम सेट 9 नंबरचा प्रॉब्लेम सेट आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे? सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. ओके, काय दिलेले आपल्याला? खाली 4-5 एक वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे. लेट गेट स्टार्ट. तर 1 नंबरचा क्वेश्चन काय आहे? इन अ सर्टन इलेक्शन 13,47,048 women and 14,29,638 men cast their votes. How many votes were polled altogether? म्हणजे काय क्वेश्चन आहे? एका इलेक्शनमध्ये किती तर एवढ्या स्त्रियांनी मत दिलेत, वोट दिलेत. 13,47,048 आणि मेननी किती दिलेत? 14,29,638. मेन किती आहेत? एवढे. आणि वुमेन किती आहेत? एवढ्या. क्वेश्चन काय विचारलं आहे आपल्याला? क्वेश्चन कुठनं सुरू होतो नेहमी? WH. हाऊ मेनी वोट्स वेर पोल्ड ऑलटुगेदर. ओके, मग काय करायचं आपल्याला? दोन्ही मिळून किती? ऑलटुगेदर म्हणजे दोघांचे मिळून किती मत दिले दोघांनी मिळून ते आपल्याला लिहायचं आहे. मग काय करावं लागणार? ॲडिशन. सिम्पल आहे. मग काय लिहायचं आहे? आपण ॲडिशन शिकलो ना फक्त या चॅप्टरमध्ये आतापर्यंत. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. इथं पण ॲडिशन्स करायचे. गिव्हन काय दिले आपल्याला? डायरेक्ट ॲडिशन केली तरी पण चालते, पण आपण अशी हे गिव्हन वगैरे लिहून सोडवायला शिकायचे, जेणेकरून आपल्याला छान मार्क्स मिळतात, इम्प्रेशन छान पडतं. गिव्हन काय आहे? किती वुमेन आहेत? वुमेन कास्ट देअर वोट्स. किती आहेत? आणि मेन किती आहेत? कास्ट देअर वोट्स. नुसतं मेन किंवा वुमेन वोट्स असं लिहू शकता. तर वुमेनचे किती आहेत? वुमेनने किती मत वोट्स दिलेत? 13,47,048. आणि मेनचे किती आहेत? 14,29,638. विचारलं का आपल्याला? काय फाइंड करायचं आहे? हाऊ मेनी वोट्स वेर पोल्ड ऑलटुगेदर. फाइंड काय करायचं आहे? फाइंड. हे नाही लिहिलं तरी पण चालतं. ओके, किंवा लिहू शकता तुम्ही टू फाइंड हाऊ मेनी वेट्स वेर पोल्ड ऑलटुगेदर. ओके, आता आपण काय करणार आहोत? याची ॲडिशन करणार आहोत. ॲडिशन करण्यासाठी काय? आता किती डिजिट आहे? 1 2 3 4 5 6 7. 7 डिजिट नंबर असल्यावर कुठपासून? 10 लाख. कुठपासून सुरुवात करायची? 10 लाख. 10,000 100 10 युनिट. ओके, एक नंबर इथं एक ओळ मोकळी सोडायची आणि त्यानंतर खाली हे लिहून घ्यायची संख्या. प्लस 1 4 2 9 दिसतंय? ओके, काय करायची आपल्याला? ॲडिशन करायची. आता हे तुम्ही आखणार ना व्यवस्थित. ही ओळ कशासाठी आहे? हातचा देण्यासाठी. काय कशासाठी आहे? हातचा देण्यासाठी. तर काय करणार आहोत आपण आता? त्याची ॲडिशन. 8 + 8 किती? 16. 6 इथं 1 म्हणजे 1ला काय? हातचा. हा हातचा 1. यालाच इंग्लिशमधनं काय म्हणतात? कॅरी 1. ओके, कॅरी. हातच्याला काय वर्ड आहे? कॅरी. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये म्हणलेले होते, तो वर्ड काय मला आठवत नव्हता. काय? कॅरी. 8 + 8 किती आले? 16. कॅरी आला 1. कॅरी 1. मग 1 + 4 5. 5 + 3 8. 0 + 6 6. 7 + 9 किती? 16. कॅरी 1. 4 + 1 5. 5 + 2 7. 3 + 4 7. 1 + 1 2. अजून एकदा चेक करा. 8 + 8
16, 6 इथं कॅरी 1, 1 + 4 5, 5 + 3 8, 0 + 6 6, 7 + 9 16, 6 इथं कॅरी 1, 1 + 4 5, 5 + 2 7, ओके 3 + 4 7, 1 + 1 2. मग किती आले आन्सर, किती आलं आपलं 27,76,686. यालाच कसं लिहायचं आहे आपण आता ओळीमध्ये लिहायचं आहे. तर क्वेश्चन कसा विचारला होता लिखी, मग आपण आन्सर पण तसं द्यायचं आहे. काय लिहायचं आहे क्वेश्चन, काय हाऊ मेनी ओट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर. मग आपण काय लिहायचं आहे 27,76,686 ओट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर. ओके, खाली लिहूया मग ओळीमध्ये आन्सर. काय लिहिलं आपण आन्सर, ऑल टुगेदर 27,76,686 ओट्स पोल्ड. किंवा कसं लिहू शकता तुम्ही, हाऊ मेनीच्या जागेवर फक्त ही संख्या टाकायची. कसं 27,76,686 ओट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर. ओके, मला इथं कमी जागा राहिली होती म्हणून असं लिहिलं. वाक्यरचना तुमच्या मनाने करू शकता. ओके, आणि ज्यांना असं वर्डमध्ये म्हणजे सेंटेन्समध्ये आन्सर लिहिता येत नाही ना, त्यांनी काय करायचं, क्वेश्चन कुठपासून विचारलेलं आहे आपल्याला इथनं, हाऊ मेनी ओट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर. क्वेश्चन कुठं आहे, इथं हाऊ मेनी. इथं हाऊ मेनीच्या जागेवर फक्त आलेलं आन्सर लिहायचं, बाकीची ओ जशीच्या तशी. कळलं? पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर क्वेश्चन 2 मध्ये काय विचारले आपल्याला, व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6 डिजिट नंबर. काय विचारले आपल्याला, स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6 डिजिट नंबरची सम किती आहे. 6 अंकी, सगळ्यात लहान 6 अंकी संख्या आणि सगळ्यात मोठी 6 अंकी संख्या यांची सम. सम म्हणजे काय, सम ॲडिशन. ॲडिशन म्हणजे बेरीज. ओके, माहिती आहे ना, सम ॲडिशनलाच म्हणतात. ओके, काय विचारले आपल्याला, सम. आता आपल्याला गिव्हन काय दिलं आहे, संख्या तर इथं दिलीच नाही आहे. दिसती का संख्या, नाही. पण गिव्हन काय आपल्याला सांगितलं आहे, स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6 डिजिट नंबर. आपल्याला माहिती आहे 6 डिजिट नंबर म्हणजे 6 अंकी संख्या. मग स्मॉलेस्ट लिहायचे, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर सांगा बरं, आणि लार्जेस्ट 6 डिजिट नंबर. आता हा डिजिट किती आहे, 5 डिजिट नंबर आहे बरं का, 99,999. ओके, याच्यामध्ये 1 ॲड केल्यानंतर काय होईल, 1 लाख, बरोबर का. हा किती डिजिट नंबर झाला, 6 डिजिट. मग सगळ्यात स्मॉलेस्ट कोणता आहे, 6 डिजिट नंबर 1 लाख. ओके, आणि लार्जेस्ट म्हणजे 7 डिजिट तयार होण्याच्या अगोदरचा तो किती लार्जेस्ट येणार. लार्जेस्ट 6 डिजिट नंबर काय येणार, 9,99,999. याच्यामध्ये 1 ॲड केल्यानंतर काय होणार, पुन्हा 7 डिजिट नंबर तयार होणार. कळलं आपल्याला कसं काढायचं आहे, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आणि लार्जेस्ट 6 डिजिट नंबर. लक्षात ठेवायचं आहे, बाकी काय, यांची करायची ॲडिशन. ओके, किती आहे, 6 डिजिट आहे. लॅकपासून सुरू करायचे, लॅक 10,000 10,000 1,000 110 युनिट. मध्ये एक ओळ रिकामी, कशासाठी, कॅरी देण्यासाठी, हस्ता देण्यासाठी. नेट संख्या लिहा, प्लस ॲडिशन करायची आपल्याला, बरोबर का. ही संख्या खाली येणार आपलं आन्सर. ओके, करा मग ॲडिशन. इथं कॅरी देण्यासाठी ही ओळ रिकामी. ओके, इथे जरा याच्यावरती गेले, 0 + 9 9,
0 + 9 9, 0 + 9 9, 0 + 9 9च, 0 + 9 9च, 1 + 9 किती होणार 10 होणार, बरोबर का 10 10 हा 0 इथं आणि हा 1 कुठे येणार इथं, अजून एक 10 लाखचं घर. तर हे असं न आखता लिहिलं तरी पण चालतं बरं का. इथं आला 1, 1 + 9 किती 10, इथं आलं वर 1, तो असा. मग किती आलं आपलं आन्सर किती आलं 10,99,999. ओके. कशी करायची ॲडिशन कळालं. मग हे काय करायचं आता वर्डमध्ये लिहायचं आन्सर. काय लिहायचं मग टोटल सम इज 10,99,999 किंवा तुम्ही लेंथी पण लिहू शकता. द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6 डिजिट नंबर इज 10,99,999. कळलं. आता पाहूया थर्ड नंबर. थर्ड नंबरचा क्वेश्चन काय आहे. इफ सुरेखाताई बोथ अ ट्रॅक्टर फॉर IS 8,07,957 and a thresher for a 32,609, how much money did she spend together? सुरेखाताईंनी काय केलं ट्रॅक्टर घेतला आहे कितीला 8,07,957, 8,07,957 आणि थ्रेशर घेतला आहे कितीला 32,609. दोन्ही मिळून किती पैसे त्यांचे खर्च झाले हे आपल्याला विचारले. ओके. मेथड गिवन काय ट्रॅक्टर कितीचा आहे 8,07,957 आणि थ्रेशर 32,609. ओके. आपल्याला काय काढायचं आहे हाऊ मच मनी डिड शी स्पेंड ऑल टुगेदर, जे दोन्ही मिळून किती खर्च झालेत. मग काय करायचं आहे ॲडिशन करायची. आता ॲडिशन आपण सिम्पली करून घेऊया. तुम्ही ते तुमच्या चांगलं लक्षात आले असेल, तुम्हाला जर तसलं लिहून करायचं असेल तर वरती. ओके. 32,609 इथनं सुरू करायचं. 90,623 मध्ये ॲडिशन किती येते 7 आणि 9 किती 16, 6 1 इथं कॅरी 1 1 म्हणजे हातचा 1 आला. 1 + 5 6, 9 + 6 अगेन किती 15, कॅरी 1, 1 + 7 8, 8 + 2 9, 0 + 3 3 दिसत नाही का. ओके. 8 + काहीच नाही म्हणजे 0, 8 ॲज इट इज. अजून एकदा 7 + 9 16, 6 इथं कॅरी 1, 1 + 5 6, 6 + 0 6, 9 + 6 15, कॅरी 1, 1 + 7 8, 8 + 2 9. ओके. 0 + 3 3, 8 + काहीच नाही म्हणजे 0, 8 ॲज इट इज. किती आलं 83, 8,39,566. मी इथे लिहायचे किती हाऊ मच मनी डिड शी स्पेंड ऑल टुगेदर. ओके. मग काय लिहायचे शी स्पेंड 8,39,566. इथं RS लिहू शकता. शी स्पेंड IS 8,39,566 ऑल टुगेदर. किंवा सुरुवातीला पण लिहू शकता तुम्ही ऑल टुगेदर शी स्पेंड दिस. ओके. कळलं. शी स्पेंड 8,39,566 ऑल टुगेदर. दोन्ही मिळून तिने किती पैसे खर्च केले ते लिहिले. ओके. फोर्थ नंबर पाहू. क्वेश्चन नंबर 4 काय आहे. अ टेक्सटाईल मिल प्रोड्यूस्ड 17,24,938 मीटर्स ऑफ क्लोथ लास्ट इयर. मागच्या वर्षी एका कपड्याच्या मिलने किती एवढं कापड हे केले प्रोड्यूस केले तयार केले आणि 23,47,056 मीटर्स ह्या वर्षी तयार केले. तर दोन्ही मिळून किती प्रोडक्शन झालं 2 इयर्सचं 2 वर्षाचं किती प्रोडक्शन झालं हे आपल्याला विचारलं. गिव्हन काय आहे गिव्हन
गिव्हन काय आहे? क्लॉथ प्रोड्यूस्ड लास्ट इयर किती आहे? 17,24,938. ओके. आणि दिस इयरचं किती आहे? क्लॉथ प्रोड्यूस्ड दिस इयर किती आहे? 23,47,056. ओके. आपल्याला काय काढायचं आहे? टोटल प्रोडक्शन फॉर द 2 years. ओके. व्हॉट वॉज द टोटल प्रोडक्शन फॉर द 2 years? दोन्ही वर्षाचं म्हणून किती कापड त्यांनी प्रोडक्शन केलं, किती कापडाचं म्हणजे तयार केले. तर मग काय करणार आपण? ॲडिशन. तर ॲड 8 + 6 14. 4 इथं कॅरी 1 हातचा 1. 3 + 1 4. 4 + 5 9. 9 + 0 9च. 4 + 7 किती? 11. 1 इथं कॅरी 1. 1 + 2 3. 3 + 4 7. 7 + 3 किती? 10. 0 इथं कॅरी 1. 1 + 1 2. 2 + 2 4. ओके. मग किती सगळं टोटल प्रोडक्शन किती झाले? 14,71,994. लिहायचं इथं टोटल प्रोडक्शन फॉर द लास्ट 2 years इज किती? 14,71,994. ओके. कळलं? टोटल प्रोडक्शन फॉर द लास्ट 2 years इज किती? 14,71,994. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट आणि लास्ट ह्या एक्झरसाइजमधला, ह्या प्रॉब्लेम सेटमधले लास्ट क्वेश्चन 5th नंबर. क्वेश्चन काय 5th नंबरचा? इफ द गव्हर्नमेंट गेव RS 34,52. 52 आहे का 62 आहे? किती आहे? 62. ओके. 62,950 worth of computers and RS 3,26,578 worth of TV set. म्हणजे काय केलं आहे? गव्हर्नमेंटने काय केलं आहे? सरकारने तर एवढे कम्प्युटर्स दिलेत आणि एवढ्याचे काय दिलेत? TV सेट्स दिलेत. कशाला? शाळेला. व्हॉट इज द टोटल अमाऊंट इज स्पेंट ऑन दिस इक्विपमेंट. तर टोटल सगळा किती खर्च केला ह्या साहित्यासाठी हे आपल्याला विचारले. ओके. सॉल्व करूया. गिव्हन काय आहे? कम्प्युटर्स कितीचे आहेत? कितीचे आहेत? 34,62,950. आणि TV सेट्स कितीचे आहेत? 3,26,578. आपल्याला काय विचारलं आहे? व्हॉट इज द टोटल अमाऊंट इट स्पेंट ऑन दिस इक्विपमेंट. म्हणजे टोटल ह्या साहित्याला किती खर्च आला आहे. मग काय करणार आपण? सिम्पली ॲडिशन. एट + 0 8. 5 + 7 12. 2 इथं कॅरी 1. 9 + 1 10. 10 + 5 15. 5 इथं कॅरी 1. 1 + 2 3. 3 + 6 9. 6 + 2 8. 4 + 3 7. आणि 3 + 0 3. 3 ॲज इट इज. अजून एकदा चेक करा. 0 + 8 8. 5 + 7 12. 2 इथं कॅरी 1 हातचा 1. 1 + 9 10. 10 + 5 15. 5 इथं 1 इथं. 1 + 2 3. 3 + 6 9. 6 + 2 8. 4 + 3 7. आणि 3 ॲज इट इज. ओके. मग काय आला आपला आन्सर? 37,89,528. मग याला कसं लिहायचं आपल्याला? लेखी. मग काय लिहायचं आहे? टोटल अमाऊंट spent on this equipment is
इज किती 37,89,528. ओके, कळालं? ह्या एक्सरसाइजमध्ये किती होते एकूण, प्रॉब्लेम सेटमध्ये एकूण किती होते 5 क्वेश्चन होते. कळाले सगळ्यांना? एकदम सिंपल होते. ॲडिशन वगैरे कुठं काही माझी मिस्टेक झाली असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, गडबडीत होऊ शकतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया नेक्स्ट प्रॉब्लेम सेट. त्यामध्ये काय असणार आहेत, आपण ॲडिशन आपण 3 प्रॉब्लेम सेटमध्ये शिकलो. आता काय शिकायचं आपल्याला, सबट्रॅक्शन. ज्या पद्धतीने ॲडिशन शिकलो तशीच सबट्रॅक्शन पण आहे. ओके, थँक्यू.